अमरावती शहरातील राहटगाव चौक, विद्युतनगर चौक व तपोवन चौक अशा मुख्य चौकात सुरू झालेल्या वाईन व बियर शॉपीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। या संदर्भात सर्व नियम व अटींना धाब्यावर बांधून शहराच्या गजबजलेल्या व वर्दळीच्या चौकात वाईन व बियर शॉपी सुरू झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून सदर भागात कायदेशीर कार्यवाही व उपद्रवी प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। निवेदनात सांगण्यात आले की शहरातील राहटगाव चौक, विद्युतनगर चौक व तपोवन चौक वाईन व बियर शॉपी मुख्य चौकात असल्याने स्थानिक भागातील महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सदर वाईन व बियर शॉपीमध्ये येणारे ग्राहक सुद्धा याच ठिकाणी ठिय्या मांडून उपद्रव करत असून त्या परिसरात नेहमीच वादविवाद व भांडणे सुरू राहतात। शिवीगाळ व अश्लील संभाषण तसेच छेडखानीसारखे प्रकार सुद्धा होत असल्याने स्थानिक भागात शांतता व सुरक्षेला धोका निर्माण झालाय। वाईन व बियर शॉपी मुख्य चौकात सुरू करण्यात आल्याने युवा पिढी सुद्धा व्यसनाधीनतेचा अधीन जात असून त्यांचं भविष्य व महिलांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होणार असून समाजावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होणार आहे। सर्व बाबींना कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील मुख्य चौकातील वाईन व बियर शॉपीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अशा प्रकाराला टाळा घालण्यासाठी वाईन व बियर शॉपी संचालकांना स्पष्ट शब्दात ताकीद देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती कार्यालय येथे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनपा नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेळकर, गुड्डू उर्फ प्रशांत धर्माळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, सागर देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश शिवसे, प्रदेश सरचिटणीस अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, प्रतीक डुकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष प्रमोद धनाडे, बादल काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत बोके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मनीष पाटील, उज्ज्वल पांडे, जयेश सोनने, पंकज शर्मा, शिवराज पाटील, सुजल तेलखडे, सागर महल्ले, अमोल गुल्हाणे, राहुल इंगोले, सागर देशमुख, रोहन तायडे, शिवकुमार कैथवास, आदित्य गुप्ता, तेजस पोटे, अभिजित लोयटे, अमन गुडधे, प्रणव हिवसे, पंकज खंडाळकर, तुषार पडोळे, प्रतीक पाटेकर, प्रतीक भोकरे, ऋषी गाळगे आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अमरावती शहरातील राहटगाव चौक, विद्युतनगर चौक व तपोवन चौक अशा मुख्य चौकात सुरू झालेल्या वाईन व बियर शॉपीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने आक्रमक होऊन कायदेशीर कार्यवाही व उपद्रवी प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती कार्यालय येथे आंदोलन केलंय। या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने कडक कार्यवाही करण्यात आली आहे। यावेळी प्रशासनाने उपद्रवींना सक्त ताकीद देऊन वाईन व बियर शॉपीच्या संचालकांना सुद्धा स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे। मात्र यापुढे सुद्धा संबंधितांनी बेकायदेशीर व मनमानी केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे।